जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी मसाल्याची मिरची करणार आहे वेगळ्या पद्धतीने। चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कशी बनवायची ते पण बघूया। हे बघा, आज मी मिरची करणार आहे। त्या दिवशी केलेली ती छोटी मिरची होती, आता ही थोडी लांब आहे पण कमी तिखट आहे। त्यात मसाला भरायचा आहे। तर काय करायचं, मी धुवून घेतलेले आहे बघा, स्वच्छ धुतलेले। आता हे अशी चाकूने अशी कट करून घ्यायचे। तुम्ही बारीक बारीक तुकडे केले तरी चालेल, मधनं असं। मी आता बारीक करते थोडंसं, म्हणजे खायला सोपे पडते। हे बघा, असे सगळ्या अशा कट करून घ्यायचे। त्या कट नुसता मारायचा आणि मधनं कट करायचे। हे बघा, अशा पद्धतीने आता हे सगळ्या अशाच कट करून घेणार आहे। बघा, सगळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत। त्या अशा प्रकारच्या मिरच्या खायला एकदम मस्त आणि टेस्टी होते। त्या तोंडी लावायला मस्त अशा लागते त्या। आता ही बाजूला ठेवून देऊया आणि ह्यासाठी मसाला करूया तयार। बघा, मिरचीसाठी ना मसाला तयार करूया। मी कोथिंबीर घेतलेले, धुवून स्वच्छ घेतले आणि चिरून घेतलेले देशी कोथिंबीर आहे। आता ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं। जेवढं तुम्हाला मसाला करायचा ना तेवढंच करा। थोडासा 2-3 चमचे असेल एक कूट, तेवढा घेतलेला आहे। थोडंसं लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका बरं का, कारण मिरच्या जास्त तिखट नाही चालत, कमीच टाकले मी पण। जिरे पावडर थोडीशी, गरम मसाला थोडासा, थोडंसं धने पावडर, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, जास्त नाही, आणि थोडंसं तेल टाकायचं। 1 चमचा इतकं खायचं पोह्या ना तेवढं तेल टाकायचं। आता हे सगळं ना मिक्स करायचं आणि थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे असं चिकट होतंय ना, फडफडीत नाही होणार मसाला, म्हणजे त्या मिरचीत ना बसतोय। मी थोडासा पाण्याचा शितोडा टाकलेला आहे। मसाला तयार झालाय। साध्या आणि सोप्या पद्धतीनं, जास्त याला काय लय हे लागत नाही। तुम्ही ह्याच्यात खोबरं टाकलं तरी बी चालेल, बारीक करून खोबरं आणि शेंगदाणे। मी फक्त शेंगदाणे टाकलेले ते। आता एक मिरची घ्यायची आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं मसाला भरायचा। हे बघा, असं दाबून, हे सर्व मिरचीमध्ये असंच दाबून मसाला भरायचा। जास्त तिखट मसाला नका करू। तुम्ही बघू शकता, कढई मी तापत ठेवलेले। चांगली कढई अशी तापून घ्यायची। गॅस कमी करायचा आहे। 2 पळी तेल टाकायचं। तेल कमी जास्त झालं तरी पण चालेल। आता ही भरलेल्या मिरच्या आहेत ना, हे सगळ्या तेलात टाकून द्यायच्या। त्या हळूहळू टाका ना, डोळ्यात ओढल, आणि चांगल्या अशा ताळा बसेपर्यंत चांगल्या आधी परतून घ्यायच्या। आधी चांगलं परतून घ्यायचं। 2 मिनिटं मी मिरची झाकून ठेवते। 2 मिनिटं झाकायच्या। त्याच्यावर ताट काढून घ्यायची, आणि थोडंसं परतून घ्यायचं। चांगली तेलात परतली ना, खायला उघरं नाही लागत, मस्त अशी लागते। त्यामुळे चांगली परतून घ्यायची, पर्यंत चांगली परता, म्हणजे खायला मस्त अशी लागल, तिखट नाही लागणार, काय नाही। ती मी पावडर करून ठेवली होती, जिरं, धने, बडीशेप, हे जी पावडर मी केलेली आहे। आता याच्यात टाकते, म्हणजे ही पण टाकले ना तर खायला मस्त अशी लागते बघा मिरची। ही बी पावडर तुम्ही करून ठेवा। नुसतं काय नाही, धने, जिरे आणि ही काय टाका, बडीशेप, खायला एकदम मस्त ही पण पावडर लागते। मिरच्या अशा करायच्या म्हटल्या ना तर ही पावडर करायची, बघा कसली चव मारते यार। दुसरा मसाले असले टाकायची पण काय गरज नाही। आता याच्यात थोडंसं मी पाणी टाकणार आहे शिजण्यापुरतं।
याच्यावर झाकण ठेवायचं आणि चांगली शिजू द्यायचे. ते बघा शिजले का, आता हे काढायचं. मी मध्ये एकदा असं हलवून बघितलं होतं, शिजलं नव्हतं. हे बघा मस्त अशी शिजलेली आहे, मस्त अशी झालेली आहे मिरची. या मग खायला गरम गरम अशी मिरची. आता मी एका ताटात काढून घेते मिरची थोडीशी. तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाल्ली तरी चालेल. मग गरम गरम अशी मिरची खायला मस्त अशी मिरची झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा.